हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने बघावा। मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे झालेल्या सभेमध्ये सगळ्यात मोठी घोषणा केली आणि सांगितलं की येत्या 28-29 ऑगस्टला 7 कोटी मराठे मुंबईमध्ये धडकणार आहेत। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या की मोर्चा हा एक लोकशाहीचा अधिकार आहे आणि हा हक्क प्रत्येक समाजाला आहे। आता आपल्याला या व्हिडिओमध्ये हे बघायचंय जर का 7 कोटी मराठे 29 ऑगस्टला मुंबईमध्ये धडकले तर याचे नुकसान आणि याचे दुष्परिणाम काय होतील। महाराष्ट्र सरकार जागे व्हा आणि आता ऐका व्यवस्थित। नंबर 1, आर्थिक व व्यापारी नुकसान। मुंबई सारख्या आर्थिक राजधानीमध्ये एका दिवसाचे नुकसान हे कोट्यावधीमध्ये असते। मोर्चामुळे बँका, दुकाने आणि बाजारपेठा बंद होतात, त्यामुळे आर्थिक व्यवस्थेवरती याचा खूप मोठा परिणाम पडतो। नंबर 2, वाहतूक विस्कळीत होणे। मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरामध्ये जर का 7 कोटी मराठे एकदम घुसले तर ट्रेनचे मोठे जंक्शन, बस स्टँड आणि मुख्य रस्ते जंक्शन पूर्णपणे जाम होण्याची शक्यता असते। त्यामुळे मुलांच्या शाळा, ऑफिस ह्या सगळ्या गोष्टी बंद होण्याची खूप जास्त शक्यता आहे। नंबर 3, सुरक्षा व्यवस्था आणि कायदा। पोलीस यंत्रणेवरती याचा प्रचंड दबाव पडतो, त्यामुळे महाराष्ट्र पोलीस आणि SRPF यंत्रणेला खूप जास्त सतर्क राहावं लागतं। आणि जर का मोर्चाचा आक्रोश मोर्चा जर का हिंसक वळणावरती गेला तर पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागतो आणि त्यानंतरचे परिणाम खूप वाईट होतात। नंबर 4, सामाजिक तणाव वाढण्याची खूप जास्त शक्यता असते। मराठा आरक्षणास विरोध करणारे इतर समाजाचे लोक व मराठा आरक्षणाचे लोक एकमेकात भांडण्याची खूप जास्त शक्यता असते आणि त्यामुळे समाजामध्ये विविध गट निर्माण होतात आणि लोकांची विचारसरणी जुळत नाही, त्यामुळे वाद होण्याची खूप जास्त शक्यता असते। आणि नंबर 5 जो सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे राजकीय दबाव आणि परिणाम। जर मोर्चा खूप जास्त मोठ्या प्रमाणात झाला तर सरकारला तातडीने निर्णय घ्यावे लागतात आणि गोंधळामध्ये सरकार निर्णय चुकीचे घेऊन बसते आणि हे जे निर्णय घेतले ते निर्णय न्यायालयामध्ये नंतर टिकतच नाहीत आणि त्याचा खूप मोठा परिणाम समाजावरती असा होतो की समाजाची फसवणूक केली। मी सांगितलेले 5 मुद्दे याचा व्यवस्थित अभ्यास महाराष्ट्र सरकारने करावा, कारण 7 कोटी मराठे म्हणजे तुम्हाला तर माहिती हे वादळ ऐकणार नाही।